एक मोठी बातमी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। नागपुरातल्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आताची महत्त्वाची बातमी, पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। नागपुरातली ही घटना आहे। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही घटना आहे। हत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। नागपुरातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। नागपुरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर नागपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच एकाची हत्या करण्यात आलेली आहे गोळीबार करून। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग यांच्याकडून। पराग, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नेमका गोळीबाराचं कारण काय? गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, पण मात्र जी माहिती येते का ते घरात होते आणि त्यावेळेस एक जण आला आणि त्यांना घरात शिरून गोळीबार करण्यात आलेला आहे। ते काही वर्षांपूर्वी प्रेस फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम करत असल्याची माहिती आहे आणि नागपुरातील सदर परिसरामध्ये त्यांचं निवासस्थान आहे। त्याच निवासस्थानात घुसून ही सगळी घटना घडली असल्याची माहिती आहे। पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा जे आहे तपास करत असताना सध्या माहिती मिळते आहे। नेमकं काय कारण होतं हत्येमागे हे अद्याप कळू शकले, मात्र गोळीबार करून भरदिवसा हत्या झाल्याने परिसरात मात्र सर्वत्र खळबळ उडालेलं पाहायला मिळते आहे। पोलीस या सगळ्याचा नेमकं कोण याच्या मागावर आहे याचा सगळा तपास जो आहे सध्या करतायत। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।